तर मला असं वाटतं हे आपलं काम आहे. तो काही मुद्दा नाही किंवा कुठल्या कुठल्या सरकारच्या पक्षाच्या विरोधामध्ये आणि कुठल्या पक्षाच्या बाजूनं ही आपली भूमिका नाहीये. पण एक नक्कीच आहे, की अलीकडच्या कालावधीमध्ये हे 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 मी मी म्हणत नाही. हा रिपोर्ट अगदी जागतिक सगळ्या माध्यम संस्थांचं पण आहे, की भारतातल्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कारण भारतातल्या नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका, निपक्षपाती निवडणुका, स्वायत्त निवडणुका, जे अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणूक नाही, आयोग असा अगदी अगदी स्वायत्त खरं नाही. आहे सर. लोकशाहीमध्ये अमेरिकेमध्ये तरी ह्या सुद्धा निवडणुका एक्झॅक्टली. निश्चितपणे पारदर्शकपणे व्हायलाच हव्या, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये. पण एक इंटरेस्टिंग अशी लढत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेलं होतं, ती कोकणातली कणकवलीची निवडणूक आणि ती खरं तर दोन मित्रांमधली नुरा कुस्ती होती म्हणा किंवा दोस्तीतली कुस्ती म्हणा. पण डॉक्टर राजू वाघमारे, तुमच्यासाठी वाईट बातमी ही आहे की भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे तिथं. नाही, आता हा निकाल सुरू झालेले आहेत. हा. सुरुवातीचा निकाल कदाचित भाजप 4 जागांवर आघाडीवर असेल, पण त्या ठिकाणी आम्ही जी लढत दिली होती, आमचे नेते आदरणीय माझे मित्र निलेश राणे साहेबांनी ज्या पद्धतीने तो किल्ला लढवला आणि पूर्ण ताकदीनिशी लढवला, की ज्यावेळी पुष्कळ गोष्टी तिकडे करण्यात आल्या, पुष्कळ गोष्टीचा उहापोह झाला, बातम्या आल्या, त्याचं स्टिंग ऑपरेशन झालं. या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघाल तर निलेश राणे एका दीपस्तंभासारखे उभे राहिले आणि पूर्णपणे त्यांनी एक हाती लढत तिकडे दिली. त्याला पूर्ण जो पाठिंबा होता तो आमचे दुसरे नेते आदरणीय उदय सामंतजी आणि दीपक केसरकरजी यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे ती लढत जी आहे, तर जोपर्यंत शेवटचा निकाल येत नाही तोपर्यंत ती लढत एकतर्फी कधीच होणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. विजय भाजपचा हो किंवा शिवसेनेचा हो, शेवटी ताटातलं म्हणजे शेवटी विरोधकांना संधी नाही, हे तुमचं राजकारण ठरलेलं आहे. काही